नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शिक्षकांचं हार्दिक स्वागत। शिक्षक मित्र, आपण आज बघणार आहोत युडाइस प्लसमध्ये सन 2024-25 मध्ये शाळा शिक्षक आणि विद्यार्थी हे सर्टिफाय कसे करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या बाबीची काळजी घ्यावी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सबमिट करताना कुठली काळजी घेऊन ते फायनल करावेत या संदर्भामधला हा आजचा व्हिडिओ। शिक्षक मित्र, या चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करून आपल्या जर काही सूचना असतील तर नक्की सुचवा। चला तर आपण आता या अगोदर व्हिडिओला वेबसाईटवर जाऊन सुरुवात करण्याआधी आपल्याला शिक्षण परिषदेचे जे पत्र आहे त्या पत्राची आपण अगोदर माहिती घेऊया की त्या पत्रामध्ये त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सन 2024-25 मध्ये युडाइस प्लस प्रणालीमधील शाळा विद्यार्थी आणि शिक्षक पोर्टल वरती शाळांची माहिती अंतिम करण्याबाबत फायनल करण्याबाबत यामध्ये दिलेलं आहे की आपण ऑगस्ट 2024 पासून या प्रणालीमध्ये ऑनलाईन काम करत आहोत। हे सगळे पोर्टल आपण सगळ्या टॅब सगळ्या व्हेरीफाय म्हणजे आपण सबमिट केलेले आहे, भरलेले आहेत, सगळी माहिती भरलेली आहे आणि त्यानंतर या संदर्भामध्ये 20 मार्च 2025 पर्यंत राज्यातील सर्व शाळांनी सगळी माहिती ही प्रमाणित करायची आहे, सर्टिफाय करायची आहे। त्यासाठी 20 मार्चची मुदत दिलेली आहे केंद्र शासनाकडून। त्या संदर्भासाठी आता येणारं शैक्षणिक वर्ष हे एप्रिलपासून सुरू होण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी यामध्ये PGI जे आहे वार्षिक नियोजन अंदाजपत्रकासाठी जी काही माहिती वापरण्यात येणार आहे युडाइसची त्यामुळे ही माहिती आत्ताच आपल्याला फायनल करून सर्टिफाय करायची आहे। ती माहिती कशी सर्टिफाय करायची त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला शाळे स्तरावरून 20 मार्च सांगितलेले आहे, तर या ठिकाणची 25 मार्च पर्यंत ही अंतिम जी काही माहिती आहे ती ही जिल्हा आणि तालुका स्तरावरून प्रमाणित करण्यासाठी या संदर्भामध्ये हे युडाइस पोर्टलवर आपल्याला माहिती अपलोड करायची आहे आणि आपल्याला ही माहिती भरायची आहे। तर आपल्याला शिक्षकांना शाळांना जी मुदत आहे ती म्हणजे 20 मार्च कळवलेली आहे। चला तर आपण आता या संदर्भामध्ये माहिती आपण ही शिक्षक विद्यार्थी आणि शाळाची माहिती कशी सर्टिफाय करायची ते आपण आता वेबसाईटवर जाऊन बघूया। त्यामध्ये वेबसाईटवर जाण्यासाठी आपण गुगल क्रोमवर जाऊन त्या ठिकाणी आपण युडाइस या पोर्टलवर जात आहोत। तर आपण या ठिकाणी युडाइसची जी काही वेबसाईट आहे ती आहे udisplus.gov.in या वेबसाईटला आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला क्लिक करणार आहोत। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे बघा लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स। या ठिकाणी आपल्याला या कोपऱ्यामध्ये पिवळ्या कलरमध्ये वरती दाखवत आहे की लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल या मॉड्यूलला आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपलं राज्य आपण निवडणार आहोत। राज्य निवडल्यानंतर गो म्हणणार आहोत। आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की याच टॅबवरती याच जे इंटरफेस जो ओपन झालेला आहे वेबसाईटचा याच वेबसाईटवरल्या जेवढे काही मॉड्यूल आहेत त्याच्यामध्ये किंवा जे काही आपल्याला फॅसिलिटी जे काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत आहे बघा या ठिकाणी प्रोफाईल अँड फॅसिलिटीज लॉग इन, त्यानंतर टीचर मॉड्यूल लॉग इन आणि त्यानंतर स्टुडंट मॉड्यूल लॉग इन या तीनही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहे। आता या ठिकाणी आपण आता याला एक गोष्ट आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण जाऊयात प्रोफाईल आणि फॅसिलिटी लॉग इनमध्ये। या ठिकाणी आपल्या युडाइस प्लसचाच जो काही पासवर्ड आहे तो त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण आता कॅप्चा टाकून या ठिकाणी आपण त्याला लॉग इन करणार आहोत। याला लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की लास्ट डेट जी होती युडाइसची मॉड्यूल प्रोफाईल मॉड्यूल फॅसिलिटी अपडेट करायची ती 15 फेब्रुवारी 2025 होती। ठीक आहे, याला ओके म्हणा। या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या इंटरफेसमध्ये आता लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला दिसत आहे की डाउनलोड पर फील्ड DCF इंग्लिश जे काय आपण डाटा भरलेला आहे प्रोफाईल फॅसिलिटीचा तर त्या ठिकाणी आपण त्याला डाउनलोड करून आपण तो आपल्या शाळामध्ये संग्रह ठेवू शकतो। त्यानंतर पुढे दिलेला आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी, याला आपण आता क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर आपल्या शाळामधून आपण या सर्व डाटा कॅप्चर फॉर्मॅट जो आहे तो 1.1 पासून ते 2.28 पर्यंत सर्व मुद्दे भरलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला या उजव्या साईडला जे काही स्टेटस आहे हे स्टेटसमध्ये आपल्याला कळत आहे कंप्लीटेड म्हणून। तर या ठिकाणी आता आपल्याला याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की खाली 13 क्रमांकाला एक गोष्ट दिलेली बघा इनकन्सिस्टन्सी डिटेल्स, म्हणजे आपण मागील जे काही आपला जो काही प्रोफाईल डाटामधला जो डाटा होता मागील वर्षीचा त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही जर
गॅप असेल किंवा काही फरक असेल किंवा काही तुम्ही बदल केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो चेक करून बघू शकता. या ठिकाणी याच्यामधल्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये आहेत म्हणजे आपले जे काही टॅब दिले होते, स्कूल ऑदर डिटेल, अंगणवाडी अवेलेबल, काही सेक्शन 1C मधले रिसेप्शन एक्सपेंडिचर किंवा कुठल्या गोष्टी असतील, क्लासरूम असतील, टॉयलेट फॅसिलिटी असतील, याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंज होत असतो. अगोदर बाथरूम नसतं, नंतर येत असतं. त्यानंतर आपल्याकडं मागील वर्षी नव्हतं, मग या वर्षी आपल्याला नजर चुकीनं आपण त्याच गोष्टीला कंटिन्यू केलं. त्यामुळे आता याच्यामध्ये आपण जाऊन कन्सिडरेशन डिटेलमध्ये जाऊन बघू शकतो आणि त्याची काय पूर्तता असेल तर ते आपण अपडेट करू शकतो. याच्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे बघा स्कूल सर्टिफिकेशन. आता या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशनमध्ये आपल्याला अगोदर जाण्याअगोदर या ठिकाणी आपल्याला जे काही प्रिव्हियस डाटा स्नॅपशॉट, ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेड ऑल फॉर्म, त्यानंतर सर्टिफिकेट स्टेटस हे लाल कलरमध्ये दिसत आहे म्हणजेच नॉट सर्टिफाईड आहे आणि आपल्याला त्याला आता ग्रीन करायचं आहे. डाटा एंट्री करंटली ॲक्टिव्ह आहे. या संदर्भामधले आपण आता याला स्कूल सर्टिफिकेशनला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण जी काय माहिती भरलेली आहे तर ती माहिती आपल्याला मुख्याध्यापकामार्फत व्हेरीफाय करायची आहे, जे काही मुख्याध्यापक असतील ते. तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आता सर्टिफिकेशन दिलेलं आहे की मी जी काही माहिती भरलेली आहे ती माझी प्रमाणे माझ्या पद्धतीनं खरी आहे आणि त्या संदर्भामध्ये मी त्याला रिस्पॉन्सिबल आहे त्या संदर्भामध्ये. आता याच ठिकाणी आपण उजव्या साईडला बघू शकता स्कूल रिपोर्ट कार्ड आपला जो आहे त्याला आपण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डिटेल रिपोर्ट कार्ड जे आहे इंग्लिशमधला तो आपण डाउनलोड करून आपल्या शाळेमध्ये संग्रही ठेवू शकतो. याला आपण आता क्लिक करून बघूया. तर या ठिकाणी आपल्याला हा जो डाटा आहे तर या ठिकाणी आपल्याला तो ओपन झालेला आहे. आपण हा डाटा आपल्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये तो संग्रह म्हणून ठेवू शकतो. त्यानंतर आपण या संदर्भामध्ये जे रिपोर्ट कार्ड आहे ते रिपोर्ट कार्ड पण या ठिकाणी आपण बघू शकता की हा रिपोर्ट कार्ड आपल्या शाळेमध्ये आपण संग्रही ठेवायचा आहे. परंतु या ठिकाणी बघा तुम्ही वरती दिसत आहे नॉट सर्टिफाईड. तर या ठिकाणी अगोदर सर्टिफाईड करून मग नंतर त्याला आपण डाउनलोड करूया. तर याला आपण क्लिक करूया, टिक मार्क करूया की याला आपण अनुमती देऊया, रिमार्क करूया की स्कूल इन्फॉर्मेशन इज करेक्ट and verify by हेडमास्टर असं आपण याला रिमार्क करूया. आणि या ठिकाणी आपण आता बाजूला आपल्या HMचा नंबर आणि नाव सुद्धा दिसत आहे. या ठिकाणी आपण याला सर्टिफाय म्हणूया. याला कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी आपण इथं रिमार्क दिसतोय बघा या ठिकाणी की स्कूल स्टेटस जे आहे तर सक्सेसफुली अपडेट झालेलं आहे. यानंतर आपल्याला याच्या ठिकाणी आपल्याला हे पण कळत आहे की स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली. आणि त्यानंतर मग आपण आपला जो काही स्कूल रिपोर्ट कार्ड आहे त्याला आपण आता डाउनलोड करून बघूया. आता या ठिकाणी आपल्याला सांगते सर्टिफाईड 19 मार्च 2025 रोजी सर्टिफाय केलेलं आहे. या पद्धतीनं आपलं आता हे जे काही पोर्टल आहे प्रोफाईल आणि फॅसिलिटी संदर्भातलं मॉड्यूलचं हे आता या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. याच्यानंतरचा दुसरा आता मुद्दा आहे, आपण आता या ठिकाणी प्रोफाईल फॅसिलिटी जी लॉग इन आहे ती आपण करून त्याला सर्टिफाय केलं. त्यानंतर आता आपण जाऊया टीचर मॉड्यूलला. टीचर मॉड्यूलला गेल्यानंतर या ठिकाणी आपण वेबसाईटला गेल्यानंतर याला सुद्धा आपण आता आपल्या लॉग इन आणि ID या ठिकाणी आपण त्याला लॉग इन करूया आणि या ठिकाणी कॅप्चा टाकूया. या ठिकाणी कॅप्चा टाकल्यानंतर आपण त्याला लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आतील इंटरफेस दिसेल. या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी 2 सूचना आहेत, प्लीज व्हेरीफाय ऑल एक्झिस्टिंग स्टाफ डिटेल इन दिस मॉड्यूल व्हेरी केअरफुली. दुसरा आहे फॉर बेटर प्रॅक्टिस प्लीज लॉग आउट व्हाईल यू आर डन विथ दिस मॉड्यूल. आणि त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी माहिती भरल्यानंतर याला लॉग आउट करून त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की चांगल्या जे काही तुमची काही तयारी करण्यासाठी तुम्ही याला लॉग आउट करून या मॉड्यूलची आपण तुम्ही माहिती व्यवस्थित भरून त्याला तुम्ही भरू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघू शकतो की टीचिंग नॉन टीचिंग जे आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक हेअर म्हणतंय बघा. तर या ठिकाणी आता हे पुढचे जे डाटा आहेत हे ॲन्युअल इयर प्रिव्हियस डाटा जो आहे ॲन्युअल इयर 23-24चा त्या ठिकाणी तुम्ही तो बघण्यासाठी आहे तुम्हाला. त्यानंतर ब्लॉक डिस्ट्रिक्ट वाईज तुमचा काही रिपोर्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही तो बघू शकता. परंतु आपल्याला जायचं आहे आता या ठिकाणी टीचिंग नॉन टीचिंगमध्ये. आता याला गो म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला सर्टिफिकेशन स्टेटस जे आहे ते सर्टिफाय आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण ते सर्टिफाय जर नसेल केलेलं तर ते करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण त्याला सर्टिफाय केलेलं आहे. डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव्ह असं आपल्याला ह्या आतील इंटरफेसमध्ये दाखवत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे काही डिटेल रिपोर्ट कार्ड आहे टीचर मॉड्यूलचं या ठिकाणी तुम्ही ते माहिती दिसतो त्या ठिकाणी बघता येतं. परंतु आता एक ठिकाणी एक लक्षात घ्या, याच्यामध्ये काय आहे की याच्या बाजूला जे उजव्या साईडला मॅप म्हणून दिलेलं आहे या ठिकाणी जर तुमचं मुख्याध्यापकाचं नाव आणि या ठिकाणी दाखवत आहे बघा हेड ऑफ स्कूल HOS डिटेल नॉट अवेलेबल
असिस्टंट याचे म्हणजे काय असिस्टंट मुख्याध्यापक असतील तर त्या ठिकाणी त्यांचं काही डाटा वापरला होत नाही. याला आपण आता मॅप करून घेऊया. जर कुणाचं नसेल तर त्या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता इथं कुठलीच माहिती दाखवत नाही आहे. तर मग या ठिकाणी आपण विदिन द स्कूल आपल्या शाळेमधले शिक्षक आहेत किंवा ते मुख्याध्यापक आहे तर या ठिकाणी आपण त्यांना मॅप करून घेऊया. आणि या ठिकाणी असिस्टंटच्या या ठिकाणी करायची गरज नाही, कारण मुख्य हेड टीचर असल्यामुळं याला आपण आता अपडेट करूया आणि याला कन्फर्म म्हणूया. या ठिकाणी बघा मुख्याध्यापकाचं सर्व डिटेल या ठिकाणी बाजूला येऊन गेलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण आता याला पुन्हा बॅक करूया. आता या ठिकाणी बॅक केल्यानंतर याला पुन्हा एकदा आपण बघूया. आता या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापकाचे मॅपिंग केलेलं नाव दिसत आहे, सर्टिफिकेट स्टेटस सर्टिफाईड दिसत आहे. यामुळे आपलं जे काय सर्टिफाईड डाटा आहे टोटल टीचिंग स्टाफ जो आहे तो अगोदर तुम्ही सगळ्या व्यवस्थित बघून घेऊन त्यानंतर त्याला व्हेरीफाय करा नसेल केलेलं तर. आणि या ठिकाणी हे पोर्टलसुद्धा आपलं मॉड्यूलसुद्धा क्लिअर झालेलं आहे टीचर डाटाबेसचं. पुन्हा आपण जाऊया आपल्या मेन पेजला. या ठिकाणी आता दिलेलं आहे स्टुडंट मॉड्यूल. आता स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि हे तिसरं प्रकारचं जे मॉड्यूल आहे आपण या ठिकाणी आता सर्टिफाय करणार आहोत. 591825 या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे. आपण या ठिकाणी आपला UDISचा जो लॉग इन आणि ID आणि पासवर्ड जो आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी याला लॉग इन करून घ्यायचा आहे. याला लॉग इन केल्यानंतर आपला असा हा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये दिलेला आहे बघा की करंट अकॅडमिक इयर रेड कलरमध्ये दाखवलेला आहे. खालील जो स्नॅपशॉट आहे तो मागील वर्षाचा आहे. वरील रेड कलरमधल्याला आपण आता क्लिक करणार आहोत. आता हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी याला आपण आता वरील जो काही नोटिफिकेशन आलेलं याला क्लोज करूया. या ठिकाणी आता दिलेलं आहे बघा स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाईड. आता याच्या अगोदर तुम्हाला सर्टिफाय करायच्या अगोदर तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी ओपन झाल्यानंतर तुमचा जो काही विद्यार्थ्याचा डाटा आहे या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग दिसेल. तुमचे वर्ग अगोदर चेक करा किती वर्ग आहेत आणि या वर्गामध्ये इथे डाटा असतो तुमचे विद्यार्थी किती आहेत ते सर्व आहेत का. त्यानंतर या ठिकाणी इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये कोणी बाकी आहेत का, कारण इनकम्प्लीट स्टुडंटमध्ये तुम्ही बघितल्यानंतर त्याच्या अगोदर जो काही DCFचा जो डाटा म्हणजे प्रोफाईल आहे त्याच्या कुठल्या गोष्टी आहेत या ठिकाणी. जर समजा मी आता या ठिकाणी एक वर्ग ओपन करतो, व्ह्यू मॅनेज म्हणतो. व्ह्यू मॅनेज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचा असा हा डाटा ओपन होतो. या ठिकाणी जर तुम्हाला जर एंट्री स्टेटसमध्ये जर इनकम्प्लीट दिसत असेल तर त्या विद्यार्थ्याचा GP म्हणजे जनरल प्रोफाईल, EP म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल, FP म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला त्याचं अपडेट करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे UDISला. त्यानंतरच आपल्याला हा डाटा सगळा व्हेरीफाय करायचा आहे. अगोदर विद्यार्थी सगळे अपडेट आहेत की नाही ते बघून घ्या. त्याच्यामध्ये अपडेट नसेल तर त्यांचा GP EP जो आहे तो पूर्ण कंप्लीट करून घ्या. त्याचे स्टेटस सगळ्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट म्हणून दिसतील. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता ही गोष्ट झाल्यानंतर पुढची आहे या ठिकाणी आहे ते म्हणजे तुम्ही उजव्या बाजूला या ठिकाणी बघू शकता की स्कूल डॅशबोर्डच्या खाली आपण खाली जर स्क्रोल करत जर गेलो तर या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन दिलेलं आहे बघा. तर या ठिकाणी अगोदर तुम्ही विद्यार्थ्यांची सगळी माहिती चेक करा. त्यांचं GP EP कोणी पेंडिंग तर नाही ते बघा. कोणाचा अपार ID जनरेट करायचा असला तर तो करून घ्या. विद्यार्थी अपडेट करून घ्या. त्यानंतर मग आपण या ठिकाणी जाणार आहोत आता स्कूल सर्टिफिकेशनला. स्कूल सर्टिफिकेटमध्ये ते तिथे या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा तुमचे टोटल विद्यार्थी बरोबर आहेत का ते बघून घ्या. कंप्लीट झालेले आहे की नाही, इथं कंप्लीट जर नसतील तर इनकम्प्लीट दाखवतील आणि या ठिकाणी इन प्रोग्रेस काही असतील, नॉट स्टार्टेड जर असतील या ठिकाणी तुम्हाला ते दाखवल. या ठिकाणी आता आमचे ज्या शाळेवरले जे आहेत टोटल स्टुडंट 187 आहे, कंप्लीटेड 187 आहे. ही बाब तुम्ही अगोदर लक्षात घ्या आणि याच्यानंतर मग मात्र सर्टिफिकेटकडे जा. खाली या ठिकाणीच तुम्हाला दाखवत आहे एनरोलमेंट समरी. या ठिकाणी आपण याला अगोदर कंप्लीट करण्यासाठी आणि व्हेरीफाय करायच्या अगोदर याला आपण आता डाउनलोड करून या ठिकाणी आपण त्याला बघणार आहोत की आपली माहिती बरोबर आहेत की नाही. आणि मग माहिती बरोबर असल्यास या ठिकाणी आपल्या शाळेचं सगळं डाटा तो त्या ठिकाणी आपल्याला स्टुडंटचा दिसत आहे सर्टिफिकेट करण्यासाठी. आणि मग या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये हा संग्रही ठेवायचा आहे. आणि यानंतर याला संग्रही ठेवल्यानंतर हा जर बरोबर असेल एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मग मात्र त्याला आपण व्हेरीफाय करण्यासाठी जायचं आहे. आता याला आपल्याला या ठिकाणी आता सगळं कंप्लीट असल्यामुळे सुरुवातीला आता या ठिकाणी नॉन सर्टिफाईड असं रेडमध्ये दाखवत आहे. परंतु आता आपण याला आता आय हार्बी डिक्लेअर दॅट आय हॅव ॲडेड ऑल माय स्टुडंट which are studying my school for academic year 2024-25 and the information provided is फ्री फ्रॉम एरर अँड इनकन्सिस्टन्स. माझा कुठलाही त्रुटी राहिलेल्या नाहीत आणि मी त्याची पूर्ण पूर्तता केलेली असून माझ्या माहितीप्रमाणे ही माहिती खरी आहे. याच्यामध्ये याच्यात सूचना पण दिलेल्या आहेत. त्या सूचनासुद्धा या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक वाचा. या ठिकाणी दिलेलं आहे बघा द सर्टिफिकेशन प्रोसेस कॅन ओनली बी इनिशिएटेड व्हेन द स्टेटस
ऑफ ऑल स्टुडंट इज मार्क ॲज कम्प्लीट. आता या ठिकाणी आपल्याला जे मार्क झालेले विद्यार्थी आहेत त्याच वेळेचं ही माहिती फायनल होत आहे. आफ्टर सर्टिफिकेशन केल्यानंतर स्कूल कॅन स्टील अपडेट द इन्फॉर्मेशन ऑफ एनी स्टुडंट. जर त्याच्यानंतर जर स्टुडंटचं काही जर अपडेशन करत असेल त्यानंतर आफ्टर सर्टिफिकेशन इफ द स्कूल डज द फॉलोइंग थिंग्स, या जर खालील बाबी जर तुम्ही केल्या डिक्लेअर, ऑटोमॅटिकली जे काही स्कूल जे आहे तर ती काय होईल, जी सुरुवातीला जी माहिती भरली ती डिक्लेअर होईल, ही याच्यामध्ये धरले जाणार नाही. ॲड न्यू स्टुडंट केला असेल स्कूल लेवलवरून, ॲड न्यू स्टुडंट ब्लॉक लेवलवरून केला असेल, इम्पोर्ट न्यू स्टुडंट याच्यानंतर केला, क्लास शिफ्ट केलेली असेल, इनॅक्टिव्ह स्टुडंट फ्रॉम स्कूल अँड ॲडमिन लेवलवरून, किंवा सेंड ड्रॉप बॉक्समध्ये जर सेंड जर केले, किंवा करेक्शन प्रोग्रेस मॉड्यूल जर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि पुन्हा तुम्हाला ती सर्टिफाईड करावं लागेल. त्यामुळे आता या ठिकाणी आपण ही जर गोष्टीची पूर्तता केल्यानंतरच या ठिकाणी आपण त्याला सबमिट करणार आहोत आणि याला आपण आता ओके करणार आहोत. या ठिकाणी आता थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम, अशा प्रकारे आपण तिन्ही मॉड्यूलचं सर्टिफाय केलेलं आहे आणि याला आपण आता डाउनलोड करणार आहोत. आणि डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपण आपला जो डाउनलोड झालेला डाटा आहे सर्टिफिकेट जे आहे तर या ठिकाणी आपण ते शाळेच्या संग्रहासाठी ठेवू शकतो. अशा हा स्वरूपाचा हा तिन्ही मॉड्यूल पूर्तते संदर्भात सर्टिफाय करण्यासंदर्भाचा हा व्हिडिओ होता. शिक्षक मित्र हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि या ठिकाणी आपली जी काही प्रक्रिया आहे तिन्ही मॉड्यूल पूर्ण करण्याची, सर्टिफाय करण्याची, ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.